मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी त्या दिवशी किलबिल सुरू होती. पक्षांची नव्हे तर शाळकरी मुलांची. वर्षा बंगल्यानंही एकत्र इतकी लहान मुलं कधी पाहिली नव्हती. दिवस गणपतीचे होते. वर्षा बंगल्यावर या मुलांनी गणपती बाप्पा मोरयाचा एकच गजर केला. त्या दिवशी या मुलांचं आयुष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या एका निर्णयानं अक्षरशः फुलून गेलं. घडलंच तसं होतं. नाशिक मधल्या त्र्यंबकेश्वर इथल्या आधार तीर्थ आश्रमशाळेतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ही मुलं वर्षावर खास निमंत्रित म्हणून आली होती. यापूर्वी शेतकऱ्यांचे पाय याच वर्षा बंगल्याला लागले होते. देशाच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी केल्याची ती पहिली वेळ होती. तर या आश्रमशाळेचे महंत श्री शिवस्वरूपानंद त्यांच्यासोबत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी या मुलांसोबत गणपतीची आरती केली. नंतर प्रत्येकाला स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपल्या हाताने जेवायला वाढलं. मुख्यमंत्र्यांचं कुटुंब जेवताना मुलांना हवं नको ते पाहत होतं. ती मुलं एवढ्या आदरातिथ्यामध्येच अक्षरशः स्तब्ध झाली. मुख्यमंत्रीही त्यांच्याशी जेवताना मनमोकळ्या गप्पा मारत होते. या गप्पांमधून एक कळलं की ही मुलं आश्रमशाळेतून शाळेत जायला 1.5 किलोमीटरची पायपीट करतात. याने मुख्यमंत्री हेलावून गेले. छोटी छोटी ही मुलं इतकी मेहनत घेतात यानंच त्यांना दुःख झालं. त्यांनी लगेचच या मुलांना 2 नव्या कोऱ्या बसेस पुरवण्याचा निर्णय घेतला. त्यातली एक बस त्याच दिवशी संध्याकाळी वर्षावर दाखल झाली. मंत्रोच्चारात तिचं पूजन करून मुख्यमंत्र्यांनी ही बस आश्रमशाळेला सोपवली. हरखून गेलेल्या मुलांनी टाळ्यांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. अनाथांचे नाथ म्हणून परिचित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकांचे मुख्यमंत्री असल्याचं पुन्हा सिद्ध झालं.